मैत्रिणींनो, आता हे जे जग आहे या जगामध्ये सर्व धर्म आहेत, पंथ आहे, जाती आहे, पारखी आहे. पण मला तरी असं वाटतं या जगामध्ये जर एखादी देवता जर जागृत असेल तर ती देवता म्हणजे फक्त महाकाल. आणि या महाकालीचा अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा यासाठी आपण जी प्रज्वलित सुद्धा करणार आहोत. पण त्यापूर्वी आपली एक संस्कृती आहे, आपण एकत्र येतो ही सुरुवात असते, सोबत राहणं ही प्रगती असते, मदत करणं हे संस्कार असतात. म्हणून अतिथींचे स्वागत करणं ही आपली परंपरा असते. म्हणून आपण सर्वांच्या स्वागताचं आमच्या दृष्ट्या काही वगैरे एक सुंदर कला विश्वास सादर करीत आहे. तर मग आपणही त्याचा आस्वाद घेऊया आणि जोरदार ताणांनी आपण या सगळ्यांचं स्वागत करूया. सगळ्या मैत्रिणींना मी आवाहन करते की त्यांनी यावं आणि आपलं स्वागत गीत सादर करावं. आणि या महामारीचा अखंड प्रज्वलित राहावा
कौशिक सर यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं आणि आसनस्थ व्हावं. सर्वप्रथम माननीय श्री अनुप जोशी सर, या अध्यक्ष जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 2 हे नाशिकवरून आलेले आहेत आणि सरांनी कायदेविषयक शिक्षण पूर्ण केलेलं आहे. हे एक यशस्वी बिल्डर आहेत, सोशल कमिटी मेंबर आहेत. त्याचप्रमाणे माजी स्वीकृत सदस्य शहादा नगरपालिका शहादा इथले आहेत. तर त्यांचा सत्कार प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री बंगाळे यांनी करावा अशी मी विनंती आहे. सरांचं सोशल कार्य एवढं आहे की त्यांचं सोशल कार्य बघून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची शहादा नगरपालिकेमध्ये नियुक्ती करण्यात आली. म्हणजे फक्त स्वतःसाठी जगायचं नाही, त्या जगायचं समाजसेवा पण केली. त्यानंतर माधव पाटील फेडरेशन माजी अध्यक्ष, ते 35 वर्षांपासून आमचं जाहीर सुरुवात जोडलेले आहेत. त्यात त्यांचा सत्कार करण्यात काही बऱ्याच दिवसांपासून आता संपर्कामध्ये आहे. तर काहींचं व्यक्तिमत्व असं भारतच आहे. काही मला तुमच्याकडे पाहिलं दोन गोष्टी वाटत आहे. शब्दांनी काय त्यांना मांडावं, भावनांनी काय त्यांना गुंफावं, उत्साही संसार चैतन्य त्यांचं. आम्ही फक्त डोळे भरून पाहावं, आम्ही फक्त डोळे भरून पाहावं. अत्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या लढलेल्या काहींचा सत्कार कविता माले यांनी करावा. नक्की पाहिजे. त्या डायरेक्टर सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे त्या एक शिक्षिका होत्या, पण त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडली कारण त्यांना समाजसेवेचा फार म्हणजे आधीपासूनच वेळ होतो आणि आपण पुरेसा वेळ समाजाला देऊ शकतो नाही ही खंत त्यांना होती. आणि म्हणून त्यांनी ठरवलेली नोकरी सोडायची आणि महिला संधी वाढासाठी त्यांनी घडवत असतात. त्यासाठी त्या गावोगावी व्याख्यान सुद्धा देत असतात. त्याची अजून इथे बरीच माहिती आपल्याला होणार असते. त्यानंतर माननीय मेयर स्पॉन्सर शहादा डायरेक्टर जायंट्स फेडरेशन 2 काही असे व्यक्तिमत्व करतात. त्यानंतर श्रीराणी यांनी तयार करायचे. यानंतर आरती चौधरी. आता आरती आम्हाला जुना आहे पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणून मला त्याच्याविषयी थोडं बोलायचं. तर या मॅनेजिंग डायरेक्टर सक्षम होस्टेल सेंटर त्याद्वारे महिला यासारख्या संघटनांमध्ये त्या विविध पदावर कार्यरत त्यांचा सत्कार श्रीराणी यांनी करावा अशी मी विनंती करते. जे काहीच असं आहे की त्यांना वेतन द्या. त्यानंतर माननीय श्री कौशिक सर माशी त्यांच्यासाठी वाटले काही करावं अशी त्यांना विनंती करायची. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये जायंट्स वसुंधरा संधी स्थापना झाली. महानगरातील माझा परिचय होता आणि काहींचा परिचय असा होता की त्या खूप कृतिशील आणि कार्यशील आहेत आणि मला ते नेहमी सांगायचं की त्या खूप चांगल्या प्रकारे ग्रुप सांभाळू शकतात. आणि खरं सांगते की त्यांनी हा ग्रुप खूप चांगला सांभाळलेला आहे आणि खूप चांगलं कार्य वर्षभरामध्ये जायंट्स वसुंधराने केलेलं आहे. सर्वप्रथम नवीन भगिनी असतील त्यांना मी सांगू इच्छिते की जायंट्स ही संघटना मुंबई येथे सुरू झालेली आहे. 50 वर्षापासून नाना चुडासामा पद्मश्री नाना चुडासामा यांनी ही सुरू केली. व्यक्तिमत्व विकास व्हावं यासाठी खऱ्या अर्थाने या संघटनेची उद्दिष्ट आहेत. संघटनेच्या चेअरपर्सन म्हणजे वर्ल्ड पर्सन शायरा यांची यांचा नेहमी महिलांना पुढाकार घ्यावा, महिलांनी या क्षेत्रात यावं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी
बाहेर फिरून अशा पद्धतीने कार्यक्रम घ्यावेत की जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप होईल आणि त्यांनाही स्वतःची एक अस्तित्व निर्माण करता येईल, स्वतःची जाणीव होईल या उद्देशाने. ताईंनी संगीताताईंनी पण तुम्हाला सांगितलं जायंट्स ग्रुपची स्थापना कशी झाली आणि कशी सुरुवात. तर मी एक थोडक्यात फक्त सांगते की 1 वर्षभर आम्ही काय कामं केले जायंट्स वसुंधरा ग्रुपने. नाही येत आता ही जायंट्स वसुंधरा ग्रुपची सुरुवात भुसावळ शहरात 3/9/21 रोजी या संगीताताई यांच्या प्रेरणेने झाली. आता ह्या वर्षात आमच्या ग्रुपने काय काय कामं केली तर कसं ग्रुप स्थापन झाला ही वर्षाताईंनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. तर आम्ही पहिलाच म्हणजे पदग्रहण झालेलं नव्हतं त्याच्या आधीच आम्ही खूप मोठं माझ्याच घरी माझ्याच गावाला खूप मोठं वृक्षारोपण आम्ही वृक्षारोपण केलं आणि आज ते झाडं खूप मोठे झालेले तर त्याचा मला वाटतं आता मी पण वाढदिवस पण साजरे करायचे आहेत त्या झाडांचे खूप छान मोठे झालेले आहेत. आणि दुसरं जडीबुटी दिवस म्हणून लगेच दुसरा आला ऑगस्ट महिन्यामध्ये. तर जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो 4 ऑगस्ट दिवस. तर त्यामध्ये आम्ही 500 झाडांचं वाटप केलं साठेगावला. तर तिथे सगळे आयुर्वेदिक झाडं होते आणि ते घरी तयार केलेले होते. आम्ही स्वतः घरी तयार केलेले होते ती रोपं आणि त्याचे आम्ही ते वाटप केलेले होते. तेव्हाही आम्हाला मार्गदर्शक म्हणून आरती ताई भेटलेल्या होत्या. तर तिथे आम्ही ते औषधी रोपांचे वाटप केले. त्याच्यानंतर आम्ही पालला एक सहल काढली की महिलांना नुसतं घरात काम नको पाहिजे काहीतरी करून असतो. तर आम्ही ट्रीप काढली तिथे त्या ट्रीपमध्येही आमचं शैक्षणिक म्हणून सहल म्हणून आम्ही ती काढलेली होती. तर तिथे सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं की कुठले कुठले प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. तर पालच्या त्या अध्यक्षांनी आम्हाला खूप छान सुंदर अशी प्रत्येक गवतापासून सुगंधित तेल त्याच्यानंतर मशरूम असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि गांडूळ खत कसं तयार करतात हे आम्हाला त्यांनी तिथे भेट दिल्यानंतर सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या ग्रुपच्या सदस्य आहेत केदारे ताई त्यांच्या नातांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एकाच दिवशी त्यांचा वाढदिवस होता 17 आणि 16. तर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही वॉचमन लोक असतात त्यांना खूप गरज असते. तर त्यावेळेस आम्ही त्यांना कोरोना काळामध्ये किराणा वाटप केलेलं होतं त्यांच्या त्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त. नंतर आम्ही त्यांना बाकीच्या सदस्यांचे आमचे जे वाढदिवस होते त्यावेळेस आम्ही वॉचमन लोकांना परत भोजन दिलं, स्कूल बॅग दिल्या, वॉटर बॅग दिल्या आणि त्यांना जर काही शैक्षणिक साहित्य लागेल तर ते सुद्धा आम्ही त्यांना द्यायला तयार झालो. आणि त्यांनी ते आम्हाला त्याही काही वाचमन मुलांची शाळा घेतात गरीब मुलांची. त्याच्यानंतर आम्ही जळगाव होतं आमच्या सदस्य आहेत शिक्षिका अलकाताई त्यांच्या शाळेमध्ये खूप मोठा प्रोजेक्ट घेतला की विकास विद्यालयामध्ये मुलींनी सिंपल पॅडचे वाटप केले. त्यांना प्लास्टिकचा वापर टाळणे व कापडी पिशवीचा वापर करणे, बेटी बचाव व बेटी पढाव या संदर्भात मुलींनी इतक्या सुंदर खूप छान नाटिका केल्या. त्या नाटिका करून त्यांनी ती खूप सुंदर जनजागृती केली. तो खूप मोठा आमचा प्रोजेक्ट होता. त्यानंतर आम्ही ह्या ज्या केव्हाच्या व्हिडिओ काढतायत ह्या ताईंच्या शाळेमध्ये आम्ही निलिमाताईंच्या शाळेत शारदा माध्यमिक विद्यालय आणि शोभाताई जंगले आमच्या ग्रुपच्या सदस्या त्यांनी पण खूप मोठा प्रोजेक्ट केला दोघींनी. तर मुलींना स्वच्छता आणि गुड टच बॅड टच हे आमच्याच ग्रुप सदस्या उपाध्यक्ष वर्षाताई लोखंडे यांनी खूप छान मुलींना मार्गदर्शन केले. तर तिथे खूप मोठा कार्यक्रम झाला तो. त्याच्यानंतर आमच्या 30/11/21ला जळगाव जिल्ह्यामध्ये जायंट्स वसुंधरा तेजस्विनी ग्रुप हा मनीषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सौ संगीताताई पाटील व महानंदा पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन केला आम्ही. तो ग्रुपही छान चालू आहे. प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक सण आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर कार्तिकी एकादशीला खूप उजळलेलं दिवे लावायचे असतात म्हणून आम्ही महादेवाचे मंदिर पूर्ण एकादशीला उजळून टाकलेलं होतं दिवे लावून. त्याच्यानंतर संपूर्ण जयंत्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापरिनिर्वाण दिवस, सावित्रीबाई फुले जयंती, आंबेडकर जयंती, शिवजयंती खूप छान पद्धतीने आम्ही त्या साजऱ्या केल्या. तर प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी बोध घेण्यासारखा होता. जिजाऊ जयंती केली तिथे जिजाऊ गार्डन म्हणून साठेगावला आम्हाला सरांनी बोलवलेलं होतं. तर तिथे गार्डनमध्ये आम्ही झाडे लावले. आपल्या ग्रुप सदस्य आहे अनिताताई ठाकरे त्यांचे मिस्टरांनी खूप मोठा छान आम्हाला तो प्रोजेक्ट दिलेला होता आणि आम्ही तिथे जाऊन आम्ही ते सगळं त्यांचं ते केलं. त्याच्यानंतर आम्ही गुढीपाडव्याला नवीन वर्षी मराठी सण असतो त्या खूप
संदेश दिला. आणि या दिवशी त्याच भागवाचे खूप छान महिलांच्या आरोग्याविषयी खूप सुंदर भाषण दिलं त्यांनी. आणि शैला सावंत यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त आम्ही बरेच कार्यक्रम घेतले. होळी आहे, होळीचं पाणी न वापरता रंग न खेळता कशी साजरी करतात तो बऱ्याचशा संघटनांमार्फत केला. योग दिवस असतो, योग दिवस आम्ही प्रत्येक संघटनांच्या सोबत आम्ही ते कार्य केलेले आहेत आणि भरपूर असे कार्य आहेत. तर मी जर सांगितलं तर भरपूर छोटे मोठे म्हणून हे फक्त तुमच्यापर्यंत छोटे छोटे केले. आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यात मला मोलाचं सहकार्य आहे माझ्या ग्रुपच्या सदस्यांचं. त्या प्रत्येक वेळेस मला कुठलाही कार्यक्रम असतो तर तुम्हाला अजून माझ्या ग्रुप सदस्यांसाठी अजून सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. तर ते हळूहळू माझ्यामध्ये मी ते देते सरप्राईज गिफ्ट त्यांच्यासाठी पण. तर खूप असं त्यांचं मोलाचं सहकार्य. एकटं काही करू शकत नाही, एकीचं बळ असतं तेव्हाच आपण सर्व करू शकतो. तर एवढं माझे कार्य होते आणि अजून आम्ही याच्यापुढेही भरपूर कार्य सुरू ठेवू. तिथे असं कोणी म्हणत नाही की तुझंच आहे तर तूच कर, तू अध्यक्ष आहे तर तूच कर, असं कुठेही नसतं. कॉन्ट्रिब्युशनमध्ये सर्व कामं चालतात. कोणी असं म्हणत नाही की हे काय केलं का हे काय ठेवलं. आवाज दिला की सगळेजण हजर असतात. मंचावर बसलेल्या पाहुण्यांचे खूप खूप स्वागत. मी आज आमच्या मावळत्या अध्यक्षा महानंदाताईंविषयी 2 शब्द सांगणार आहे. सावलीसारखी सोबत देणाऱ्या, आपलं मन मोकळं करणाऱ्या अशा ह्या महानंदाताई. आयुष्यभर आम्ही त्यांचे ऋणी राहू. प्रत्येकाची नाही म्हटले तरी रिकामी गोंधळ भरते. प्रत्येकाची नाही म्हटले तरी रिकामी गोंधळ भरते. अशी मैत्रीण मिळायला भाग्य खूप लागते. रागावण्याचा बहाणा तिला थोडाफार जमे, पण आपल्या सहेलींशिवाय तिला कधीच ना करणे. ती असते कधी शांत तर कधी होते हळवी, न राहून अशांत मनातील सारे मला कळवी. ती असते कधी शांत तर कधी होते हळवी, न राहून अशांत मनातील सारे मला कळवी. खरंच ती आहे खूप सरळ आणि साधी. खरंच ती आहे खूप सरळ आणि साधी. मैत्री करताना असते सगळ्यांच्या आधी. महानंदाताई आहेत महान, त्यांच्यामुळे आज आहे आमची ही शान. ताई ह्या आहेत आमची माऊली, जशी वटवृक्षाची सावली. खरंच आमच्या ताई आहेच तशा. म्हणजे आमचे एवढे असं वाटतं की काहीतरी पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असावे म्हणून अशा ताई आम्हाला मिळाल्या आहे. तर आता यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया. आज आपला शपथ ग्रहण दिली आहे, त्या निमित्ताने आपण सगळे जमलोय. तर मुख्य कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अमोलजी जोशी, आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रवींद्रजी जमादार, तसेच सौ आरतीताई चौधरी मॅडम, आमच्यासोबत आलेले माधवभाई पाटील, ॲडव्होकेट सौ संगीताताई पाटील, तसेच आपल्या या चाळीस भुसावळ वसुंधरा सैलीच्या संस्थापक अध्यक्ष महानंदाताई पाटील, तसेच आमच्यासोबत आमच्या शहादेहून आलेले गणेश बापू पाटील, नरेंद्र बापू पाटील, तसेच नाशिकहून नाशिकचे युनिट डायरेक्टर चंद्रकांतजी सर आलेले आहेत. तसेच कौशिकजी हारसोडा जे तेथील मेडिसिन ऑफिसर आहेत ते सुद्धा यांच्यासोबत आले. यासोबतच आता जो मुख्य कार्यक्रम आहे आपला तो शपथ ग्रहण. ही शपथ देण्याची जबाबदारी आम्ही मान्यता फेडरेशनने सोपवलेली आहे आपल्या युनिटची. तर मी या ठिकाणी सर्वात अगोदर जे नवीन सदस्य जे आले होऊ इच्छितात त्यांना शपथ देऊ इच्छितो, कारण नवीन मेंबरांना पहिला चान्स या ठिकाणी मिळत असतो. तर नवीन जे सदस्य आहेत मी त्यांची नावं पुकारतो, त्यांनी या ठिकाणी यायचे आहेत. स्टेजच्या समोर या ठिकाणी रांगेत उभं राहायचं आहे. तर कविताताई महाले, अनिताताई ठाकरे,
रेखाताई कायडे यांनी यायचे, रीनाताई गायकवाड, माधुरी गुर्जर, वंदनाताई जांभळे, नकी कुशलानी, सारिका पाटील, आशा पाटील, मंगला ढगे, सुनीता इंगळे, सुनंदा शिरसाट, भारती प्रजापती आणि प्रियंका चौधरी हे सर्व नवीन सदस्य आजपासून आपल्या या जायंट वसुंधरा शैली मध्ये येत आहे. त्यांचं जायंट ग्रुप स्वागत करीत आहे. या सर्व शैली मेंबर्सला विनंती त्यांनी आपला उत्साह त्या पद्धतीने असा वर करायचा आणि मी म्हणेल माझ्या मागून आपण शपथ घेऊनच जायचं आहे की जायंट ग्रुप ऑफ भुसावळ वसुंधरा शैलीची सदस्य म्हणून स्वीकार करीत आहे. जायंट इंटरनॅशनलची घटना व प्रार्थना यांच्यावर निष्ठा ठेवण्याची विधीपूर्वक प्रार्थना करीत आहे. मनस्वी दातृत्व आणि एकात्मतेचा मार्ग धरून मी उदात्तता आणि सत्यता यानुसार कार्य करेल. एक जायंट्स म्हणून मी माझी सेवा देण्याची प्रतिज्ञा घेत आहे. आपले जायंट ग्रुपमध्ये हार्दिक स्वागत झालेले आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे आहे. स्वागत झालेले आहे. आपण आपल्या जागेवर टाळ्या वाजवायच्या. सचिव अंजली वाघमारे, कोषाध्यक्ष रुपाली पाटणकर, संचालक मंडळामध्ये मीनाताई राजपूत, अलका सपकाळे, भाग्यश्री बंगाळे, रेखा सोनवणे, निलिमा पाटील, तिलोत्तमा जावळे, दीपाली अहिरे, ज्योती पवार. यानंतर संस्थापक सदस्यामध्ये कविता महाले, अनिता ठाकरे, सारिका मालक, ज्योत्ना कुलकर्णी, नूतन सपकाळे, डॉक्टर चौधरी, सुरेखा राणे, शोभा समोर यायच्या आहे. आपला उजवा हात आपण वर करायचा आहे समोर. या पद्धतीने मी म्हणेल माझ्या मागून आपण शपथ म्हणायचे आहे. मी जायंट ग्रुप भुसावळ वसुंधरा शैलीची कार्यकारिणी मंडळाच्या सदस्य म्हणून स्वीकार करीत आहे. मी कार्यकारिणी सदस्य म्हणून माझी कर्तव्ये पूर्ण करण्याचे वचन देत आहे. मी जायंटची घटना, प्रार्थना आणि जायंट इंटरनॅशनलची संलग्नता यावर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा करीत आहे. मी अध्यक्षांना तत्परतेने सहकार्य करेन आणि कार्यकारिणीच्या अन्य सदस्यांबरोबर संघटनेची ध्येय व उद्दिष्टे आणि वर्षभरातील कार्य यांच्या प्राप्तीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करेन असे आम्ही वचन देत आहे. उच्च सदस्यांमध्ये मैत्री बंधुभाव वाढवून त्यांना जायंट चळवळीसाठी वाहून घेण्यास प्रवृत्त करेल असे आम्ही वचन देत आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. जायंट ग्रुप ऑफ भुसावळ वसुंधरा शैली ची अध्यक्ष म्हणून स्वीकार करीत आहे. अध्यक्ष म्हणून माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे अभिवचन मी देत आहे.
जायंट इंटरनॅशनलची जायंट्स इंटरनॅशनलची घटना आणि प्रार्थना घटना आणि प्रार्थना यावर यावर निष्ठा ठेवण्याची निष्ठा ठेवण्याची शपथ मी घेत आहे. शपथ मी घेत आहे. जायंट्सची ध्येय व उद्दिष्टे जायंट्सची ध्येय व उद्दिष्टे आणि वर्षभरातील कार्यपूर्ती आणि वर्षभरातील कार्यपूर्ती यांच्या प्राप्तीसाठी यांच्या प्राप्तीसाठी मी सर्वतोपरी झटे मी सर्वतोपरी झटेन असे अभिवचन असे अभिवचन मी देत आहे. मी देत आहे. या ग्रुपच्या कार्यासाठी या ग्रुपच्या कार्यासाठी प्रगतीसाठी प्रगतीसाठी व वृद्धीसाठी बुद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. सर्वतोपरी प्रयत्न करेन. ग्रुपच्या सदस्यांमध्ये मैत्री बंधुभाव वाढावा आणि जायंट्सच्या चळवळीत त्यांचा सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची मी शपथ घेत आहे. आपल्या अध्यक्ष म्हणून हार्दिक स्वागत अभिनंदन करायचं आहे. मी मावळचा अध्यक्ष मानवताईला विनंती करतो की त्यांना आपलं जो भार आहे तो त्यांना सोपवायचा आहे. आपल्या गळ्यातील जे आतापर्यंत जो आपण सांभाळला मनी तो आपण त्यांना आदराने सुपूर्द करायचा आहे. ही त्यांना द्यायची आहे अध्यक्षपदाची. त्यांच्या गळ्यात टाका. यानंतर त्यांना सन्मानाने तुमच्या स्थानावर त्यांना बसवायचं आहे. आपली ही खुर्ची आता तुम्ही त्यांना देत आहात. पुढे त्यांची जबाबदारी आहे की ग्रुप वाढवणे, ग्रुपचा विस्तार करणे, ग्रुपला सगळ्या सदस्यांना सामावून घेणे आणि चांगल्यात चांगली कार्य करणे. सगळ्यांच्या सहकार्याने सहमतीने सगळ्यांच्या मदतीने आपण चांगल्यात चांगली कार्य करा ही मी आपल्याला शुभेच्छा देतो. सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर त्यांनी आपण अध्यक्ष काळात काय काम करणार असं मनोगत आपण या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की तर आम्हालाही सगळ्यांना आहे. पण तत्पूर्वी आमच्याच ग्रुपमधल्या अजून एक म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये खरंच एक कलाकार आहे. तर आम्ही त्यांना काव्यज्योतीच म्हणतो. अशा आमच्या ज्या ज्योतिताई आहे अतिशय सुंदर अशा स्वरचित कविता ते आम्हाला नेहमी ऐकवत असतात. तर आज त्यांची पण इच्छा आहे की त्यांनी काहीतरी कविता इथे सादर कराव्यात म्हणून मी त्यांना आमंत्रित करते. आणि विशेष म्हणजे सगळ्या ग्रुपमधले जे आमचे सदस्य आहेत त्यांच्याविषयीच त्यांना बोलायचं असतं आणि ते कवितेच्या माध्यमातून बोलतात हे विशेष आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि त्यांच्या मनातील भावना कवितेच्या रूपातून व्यक्त कराव्या. माईक जवळ घे ज्योती. तसं तर रिकाम्या स्टेजवर सेल्फी खूप काढलेले आहेत, पण भरलेल्या स्टेजवर बोलायची पहिलीच वेळ आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. आनंदाचे झरे उसळती, आनंदाचे झरे उसळती आज पदग्रहण सोहळ्यात, आनंदाचे झरे उसळती आज पदग्रहण सोहळ्यात भावसार सरांच्या हस्ते आहे शपथविधी, भावसार सरांच्या हस्ते आहे शपथविधी. जायंट्सची वाहणार आहे आता, जायंट्सची वाहणार आहे आता अविरत नदी. अध्यक्षस्थानी लाभले आम्हास अनुप सर, अध्यक्षस्थानी लाभले आम्हास अनुप सर. जणू श्रावणातळ्यावर बसून धरेला, जणू श्रावणातळ्यावर बसून धरेला ग्रुप भाग. अतिथी लाभले आम्हास साहेब जमादार, अतिथी लाभले आम्हास साहेब जमादार. वसुंधरेसाठी हातात गौरवाचा हार. अतिथी दुसरे राहुलजी पोलीस निरीक्षक, अतिथी दुसरे राहुलजी पोलीस निरीक्षक. वसुंधरेच्या सोहळ्याचे सर होतील साक्षर, वसुंधरेच्या सोहळ्याचे सर होतील साक्षर. सद्गुण संपन्न व्यक्तिमत्व आरती ताईंचे, सद्गुण संपन्न व्यक्तिमत्व आरती ताईंचे. ताई लाभल्या अतिथी, ताई लाभल्या अतिथी हे भाग्य वसुंधरेचे. अतिथी मणिरत्न एक पाटील सर, अतिथी मणिरत्न एक पाटील सर. जायंट्स वसुंधरेला मिळाले हक्काचे घर. आणि बरं का ऐका अजून लक्ष्मी
नारायणाचा जोडा यचम सर आणि संगीता ताई. लक्ष्मी नारायणाचा जोडा यचम सर आणि संगीता ताई. ताई तुमच्यामुळेच वसुंधरेच्या पदरात जायंटचे पुण्य. अजून एक महत्त्वाचं, महानंदा काकू आमच्या वसुंधरेचे महत्त्वाचे अंग. महानंदा काकू आमच्या वसुंधरेचे महत्त्वाचे अंग. धन्य झालो आम्ही आम्हाला मिळाला तुमचा संघ. अजून एक, राजश्री ताई लाभया नवीन अध्यक्ष. ताईच्याही सोबतीने बहरेल वसुंधरेचा वृक्ष. राजश्री ताई लाभया नवीन अध्यक्ष. ताईच्याही सोबतीने बहरेल वसुंधरेचा वृक्ष. आता हे खूप महत्त्वाचं, मिळून करू काम जोपासू आम्ही एकी. मिळून करू काम जोपासू आम्ही एकी. हातात हात घेऊन सोबत राहू आम्ही वसुंधरेच्या सखी. आम्ही वसुंधरेच्या सखी. सगळं वर्णनकर्ते डोळ्याकडे उभं केलं आहे. तर धन्यवाद तुझी. आणि आता यानंतर आपण आमचे जे नूतन जे आज आपल्याला अध्यक्ष आलेले आहेत आपण सुंदर बोलते त्यांना मी विनंती करते. ताई वगैरे म्हणून का राजश्री म्हणत होते तेही चालेल. सन्माननीय व्यासपीठ जमलेला आहे सगळ्या मैत्रिणी. आज अध्यक्षपद मिळालं. जायंट्सची सदस्य फक्त एक सेवाभावी संस्था आहे म्हणून मी जायंट्सला जॉईन झालेली होती. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है. जो दूसरे की मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. ही सेवा मला माझ्या आजोबांपासून रक्तात असल्याशिवाय त्या गोष्टींची आवड नसते. पैसा सगळ्यांकडे असतो पण मग तो कुठे खर्च करावा, कसा करावा आणि कशासाठी करावा यासाठी जेव्हा आपण सेवा देतो, सेवा करतो तेव्हा त्या गोष्टींचा आपल्याला हळूहळू काय आनंद मिळतो, मानसिक आनंद काय मिळतो तो तेव्हा समजतो. तर ही जी सेवाभावी संस्थेने मला संधी दिलेली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आणि आज ज्या माझ्या वसुंधरेच्या सर्व मैत्रिणी खाली बसलेल्या आहेत त्यांना एकच सांगेल की मी आज अध्यक्ष झाली म्हणून तुमच्यापासून काही वेगळी नाही आहे. मी तुमच्यातलीच एक होती. आपल्याला आधीपासून आनंदताई गायडन्स करत होत्या त्याच करतील. मी अध्यक्ष आहे म्हणून मी एक सांगते की रेल्वेला डबा असतो बघा, डब्याला डबे कितीही जोडा पण ती एकाच ठिकाणी उभी राहणार आहे. जोपर्यंत तिला इंजिन लागत नाही तोपर्यंत ते ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तिला जायला मिळणार नाही. तसा प्रत्येक ग्रुपला आपण अध्यक्ष उपाध्यक्ष हे फक्त पद देत असतो. कारण मार्ग दाखवणं, आपल्याला ज्या ठिकाणावर जायचं आहे त्या ठिकाणी नेणं यासाठी हे फक्त पदं असतात. प्रत्येकाला ती संधी मिळणारच आहे. तर ही जी माझे अध्यक्षस्थान आहे त्या ठिकाणी मी लहान आहे, मला सांभाळून घ्याल सगळ्याजणी याची मला खात्री आहे. पण आपला जो एकीचा बळ आजपर्यंत होता, आपण लहानपणापासून एकीचं बळ गोष्ट ऐकत आलेलो आहे, पण कधीही त्याचा अनुभव फक्त गोष्टीपुरता मर्यादित होता. पण जेव्हा या ग्रुपला जॉईन झाले, योगाला झाले, नंतर जायंट्सला झाले, आता पर्यावरणालाही झाले, पण सगळ्यांच्या सहकार्याने जे काम करू शकतो ते एकटा आपण करू शकत नाही हे मला या ग्रुपमधून समजलं. तर ते एकीचं बळ जे आहे त्याचा मला खराच उलगडा झालेला आहे की मी जेव्हा या ग्रुपला वगैरे सगळ्यांना जॉईन झाली तेव्हाच मला त्याचं समजलं. आणि कामं फक्त आता आमचे मागचे जे होते ते काहींनी सांगितले, पण पुढचे कामं फक्त बोलून दाखवायचे आणि करायचं काहीच नाही. तर कृतीतून आम्ही सगळे करून दाखवणार आहोत एवढंच मी सांगेल. लोक म्हणतात की माणसं ही सोन्यासारखी असावी, पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं जे असतं ते फक्त हातात राहतं, गळ्यात राहतं आणि तिजोरीत राहतं. पण माणसाने खरं व्हावं तर परिसासारखं व्हावं. जो त्याच्या संपर्कात जाईल तो सोन्यासारखा होईल. अशा आमच्या महानंदाताई
परिसरासारख्या आम्हाला भेटल्या आणि आमचं त्यांच्यासोबत राहून आमचंही सोनं होत चाललेलं आहे. तर माझे एवढे 2 शब्द तुम्ही ऐकून घेतले. जय हिंद, जय महाराष्ट्र.